चलो उठो। गुड मॉर्निंग। हम लोग को जाना है अभी। उठो। और आपकी बेटी रिदिशा भी उठ गई है अभी तो। उठो। कब का उठी? बाबू भी उठ गया है। गुड मॉर्निंग। तर आता आहे ना सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आमचा आत्ता आहे चेकआउट टाइम। तर 3 नाईट आम्ही इथे थांबलो होतो। तर मी तुम्हाला रूम दाखवते की आमचा रूम कसा आहे। इंडोर आहे। इथून एंट्री केली की लगेच आपल्याला इथे आपलं कबर्ड दिसतं आणि कबर्डमध्ये हे बघा खूप मोठं कबर्ड आहे। आरामात भरपूर कपडे तुमचे मावू शकतात त्याच्यामध्ये आणि लुक सुद्धा बघा किती छान आहे कबर्डचा। ओके, खाली पण इथे पण ड्रॉवर्स आहे। त्यानंतर इथे एक टेबल दिलेला आहे। टेबलवर आपलं चहा कॉफी वगैरे आपण बनवू शकतो आणि इथे खाली छोटासा फ्रीजर दिलेला आहे, फ्रीज। आणि इथे समोरच बघा असा आरसा आहे, खूप मोठा मिरर आहे, भरपूर मोठा। ड्रेसिंग टेबल सारखाच आहे। इथे चेअर दिलेली होती इथे अशी समोर आणि इथे टीव्ही दिलेला आहे। त्यानंतर एक एक्स्ट्रा बेड आम्ही मागवला होता। इथे टेबल आहे। त्यानंतर नाईट लाईट, इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे काय काय आपलं कसं कसं। चेकआउटचा टाईम 10 वाजेचा आहे आणि वरती बघा असे लाईट्स वगैरे दिलेले आहे, एकदम रॉयल फिलिंग येते। आणि हा डबल बेड इथे आपल्याला दिलेला आहे। आणि ह्या बेडची खासियत माहिती आहे का, म्हणजे इथे आहे ना AC नाही आहे ह्या रूममध्ये, पण आहे ना थंडी खूप असते ना, तर थंडीमध्ये हा बेड गरम होतो। म्हणजे इथे बघा इथे प्लग जर लावला तर बेड गरम होतो, अशी इथे सिस्टीम आहे। आणि ते टेबल दिला आहे, 2 चेअर लावलेले आहेत। आणि हा आपला बाल्कनी मधला व्ह्यू, ते समोरच अशी बाल्कनी आहे। इथला व्ह्यू इतका सुंदर आहे ना बघा। सकाळी सकाळी आभाळ पूर्ण क्लिअर असतं, पण जसे 2-3 वाजतात ना पाऊस सुरू होऊन जातो इथे। चला, हॉटेलमधल्या रूमचा टूर मी तुम्हाला दिलेला आहे आणि हा आहे त्या हॉटेलचा फ्रंट व्ह्यू। बघा किती सुंदर दिसतोय। आणि ना इथले जे मोस्टली घरं आहेत त्यांना ना वुडन लुकच दिलेला असतो। आणि ह्या हॉटेलचं नाव आहे हॉलिडे हाईट्स। इथे आम्ही 3 नाईट आणि 4 डेज राहिलेलो होतो आणि याचं रेंट वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला देऊन टाकेल। आणि आज आहे आमचा चेकआउट टाइम आणि ह्या हॉटेलचा एक्सपिरियन्स जर तुम्ही आम्हाला विचाराल तर खरंच खूप छान होता। हॉटेलमध्ये आपल्याला सकाळचा ब्रेकफास्ट करायला मिळत होता आणि संध्याकाळचं जेवण, तर दोघं पण क्वालिटी खूप छान होती। हॉटेलची जर रूम सर्व्हिस तुम्ही म्हणाल तर इन्स्टंट हॉट वॉटर आणि इंटरकॉम असल्यामुळे जर 9 नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला इन्स्टंट सुविधा सुद्धा ते प्रोव्हाइड करत होते। तर मला ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आला। जर तुम्ही कधी मनालीला आलात तर तुम्ही ह्या हॉटेलमध्ये राहण्याचा विचार करू शकता। इथून आम्ही चाललो आहोत मनालीच्या सिसू या ठिकाणी आणि आजची रात्र आम्ही तिथे स्टे करणार आहोत। आणि सिसू हे ठिकाण असं आहे की जिथे ना रात्रीचं टेम्परेचर हे -10 डिग्री पर्यंत जातं। चला तर तिथला पण एक्सपिरियन्स बघूया की कसा आहे म्हणून। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।